हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. तर आज आपण पाहणार आहोत द सिक्रेट. द सिक्रेट म्हणजे हे बुक आहे आणि हे वर्ल्ड फेमस आहे. तुम्हा बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी प्लीज वाचावं हे पुस्तक. खूप खूप सुंदर आहे आणि तुम्ही तुमचे अनुभवही शेअर करू शकता. आणि हे यूट्यूबवरती आहे आणि बऱ्याच वेबसाईटवर आहे, गुगलवरती आहे. तिथे ते वाचू शकता किंवा अमेझॉनवरतून ते बाय करू शकता. पण खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्हाला जर आयुष्यामध्ये वेगळं काही करायचं असेल, काही इच्छा असतील तुमच्या ज्या अचीव करायच्या असतील, त्यासाठी द सिक्रेट हे बुक एकदम मस्त आहे. तुम्ही वाचल्यानंतर तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे ती तुम्ही वाढवू शकता. तर ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी वाचावं. खूप म्हणजे तुम्हाला वेगळ्या जगामध्ये गेल्यासारखं वाटणार आहे. तर आज मी द सिक्रेटच्या ज्या स्टोरीज असतात, रोटा बर्ने यांनी लिहिलेलं जे सिक्रेट पुस्तक आहे, त्यांच्याच अनुभवांवर आधारित म्हणजे त्यांना लोकांनी ज्या स्टोरीज सक्सेसफुली त्यांचं पुस्तक वाचून ज्या शेअर केलेल्या आहेत, त्यांनी त्याचं परत एक पुस्तक लिहिलेलं होतं. तर ते पुस्तक आज माझ्याकडे आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे सिक्रेटने कसे बदलले माझे जीवन. तर तुम्ही पाहू शकता हे पुस्तक आहे. तर यामध्ये सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. तुम्ही या जर वाचल्या तर तुमच्या विचारांची जी विचार करण्याची क्षमता आहे ती तुम्ही बदलू शकता आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही अचीव करू शकता. आणि त्या अचीव करण्याची पण एक वेगळीच म्हणजे काय म्हणतात ना प्रोसेस असते. ह्या प्रत्येक गोष्टींमधून तुम्हाला समजेल आणि तुम्हाला कळेल की कशी गोष्ट कुणी अचीव केली, त्यानुसार तुम्हाला खूप सोपं जाईल. तर आज आपण एक कथा वाचणार आहोत यामधून. तर चला, कथेचं नाव आहे एका नाण्याने सगळं काही बदलून टाकलं. म्हणजे तर पुढे मी सांगतेच. मी द सिक्रेट वाचल्यानंतर एका छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायचं ठरवलं आणि त्या पुस्तकातील माणसाने जशी एका पिसाची कल्पना केली तसं काहीतरी मी एका पेनी म्हणजे ब्रिटिश चलनाचं नाणं आहे. आणि त्यांनी कल्पना करायचं ठरवलं की माझी पेनी विशेष असली पाहिजे, वेगळ्या प्रकारचं नाणं त्याला असं भेटलं पाहिजे. त्यांनी अशी कल्पना केली. शिवाय माझी पेनी विशेष असली पाहिजे याचीही खातरजमा केली. मला ते नाणं सापडेल तेव्हा त्याचा छापा असलेली बाजू वर असेल, ते नवकोरं आणि चकाकणारं असेल, त्याचबरोबर त्यावर 1996 लिहिलेलं असेल, अशी कल्पना मी केली. माझ्यासाठी ते वर्ष फार खास आहे, त्यामुळे हे नाणं त्या सालातील असणं गरजेचं आहे. म्हणजे एक लेडी होती. तिने असं द सिक्रेट वाचल्यानंतर ठरवलं की मला असं एक नाणं भेटलं पाहिजे की ज्यामध्ये 1996 1996 साल लिहिलेलं असेल आणि ब्रिटिश चलनातील नाणे. त्यामुळं 1996 त्यावर लिहिलेलं आहे असं तिने मॅनिफेस्ट करायचं ठरवलं. तर मी साधारण 4 दिवसांपूर्वी या नाण्याची कल्पना केली. मागील काही दिवसांमध्ये मी अनेकदा त्याबद्दल विचार केला. काही वेळेस मी पार्किंगमध्ये किंवा फुटपाथवर ते नाणं शोधण्याचा प्रयत्न केला. मग मला स्वतःला आठवण करून द्यायला लागायचं की मला ते नाणं शोधण्याची गरज नाही, ते स्वतः मला शोधेल. आणि बऱ्याच वेळा तिने ही नाण्याची कल्पना केली. आपण एखादी गोष्ट असेल ना तर सारखं आठवतं की मला हे पाहिजे, हे पाहिजे. तर तुम्हाला ते करायची गरज नाही. तुम्ही 1-2दा जर युनिव्हर्सला सांगितलं की मला हे मिळालेलं आहे, धन्यवाद युनिव्हर्स. ते सोडून द्यायचं तुम्ही. ते सारखा विचार करत नाही बसायचे. त्यामुळं ती अशी बोलते की मला नाणं शोधण्याची गरज नाही, ते मला स्वतः शोधत येणार. आणि आज दिवसभरात मी नाण्याचा विचार केला नाही, हे माझ्या लक्षात नाही. या नाण्याची कल्पना केल्यापासून मी एकही नाणं पाहिलेलं नाही. आज रात्री मी सिनेमाला गेले होते. तिथून बाहेर पडताना का कुणास ठाऊक मी सहज इकडे-तिकडे नजर फिरवली. नेमकं तेव्हाच मला हे चकाकणारं नाणं दिसलं. लगेच माझ्या मनात विचार आला की हेच माझं नाणं आहे. पण त्याला हात लावण्याआधी छापा वरच्या बाजूचा आहे ना, हे मी पाहून घेतलं. आता माझी खात्री झाली हेच ते नाणं. मी झटकन ते उचललं आणि त्यावरचं 1996 हे साल पाहिलं आणि मला अक्षरशः रडू कोसळलं. आणि मी झटकन ते उचललं आणि त्यावरचं 1996 हे साल पाहिलं आणि मला अक्षरशः रडू कोसळलं. जेव्हा ती गेली पिक्चर पाहायला, तेव्हा सिनेमाच्या हॉलच्या बाहेर तिला ते नाणं चकाकताना दिसलं आणि तिने तेच ठरवलं होतं की मला तेच नाणं 1996 सालचं भेटलं पाहिजे. आणि तिने जे मॅनिफेस्ट केलं होतं तेच तिला दिसलं. मी छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली याचं मला बरं वाटतं, कारण
माझा विश्वास दृढ होण्यासाठी मला याचीच गरज होती. आता मला ठाऊक आहे की मी काहीही करू शकते आणि काहीही मिळू शकते. माझ्या ओळखीच्या सर्वांसाठी मला हे पुस्तक घ्यायचं आहे. खूप खूप धन्यवाद आणि मी मनापासून कृतज्ञ आहे. तर हे एक पुस्तक वाचल्यामुळे तिने हे अचीव करून पहिली गोष्ट म्हणजे एकदम सिंपल गोष्ट आहे की मला हे नाणं मिळालं पाहिजे असं तिने अचीव मॅनिफेस्ट केलं होतं आणि तिला ते नाणं दिसलेलं आहे. त्यामुळं तिचा विश्वास पण दृढ झालेला आहे. तसं तुम्ही करू शकता. एखादी छोटीशी गोष्टीपासून सुरुवात करू शकता आणि पाहू शकता की तुम्ही द सिक्रेटच्या सिद्धांतानुसार अचीव करू शकता की नाही. तर तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली तर प्लीज मला कमेंट करा आणि सांगा. थँक्यू. आणि आपण परत पुढच्या वेळेला ह्याच याच्यातून पुढची गोष्ट घेणार आहोत. धन्यवाद.